शेतकऱ्यांसह संपूर्ण भारतासाठी मोठी खुशखबर। यावर्षी सरासरीच्या 105% पावसाचा अंदाज। भारतीय हवामान विभागाची माहिती। सिंधुदुर्गामधल्या 2023च्या प्रकाश बिडवलकर हत्येच्या प्रकरणी 4 आरोपींना अटक, तर हत्या पचवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आरोपी शिरसाटचा प्रवेश। माजी आमदार वैभव नाईक यांचा आरोप। सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंवरती कुत्र्याचा हल्ला। भिडेंवरती शासकीय रुग्णालयामध्ये उपचार। खडबडून जाग्या झालेल्या महापालिकेकडून कुत्रे पकडण्याची मोहीम हाती। मृत शिक्षणाधिकाऱ्याची सही वापरून 2016 ते 2024च्या दरम्यान 100हून अधिक शिक्षकांची भरती। नागपूरच्या बोगस शिक्षक घोटाळ्यामधला धक्कादायक आरोप। सखोल तपास करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यामधला वाद मातोश्रीच्या दरबारी सुटला। आमच्यात वाद नव्हताच, बैठकीच्या नंतर खैरेंची प्रतिक्रिया। एसटी कर्मचाऱ्यांना उर्वरित 44% पगार व्हायला सुरुवात। एबीपी माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट। सुरुवातीला 56% दिला होता पगार। अयोध्येमधलं राम मंदिर बॉम्बनं उडवून देण्याची धमकी। श्रीराम मंदिर ट्रस्टला आला ईमेल। पोलिसांकडून सखोल तपास सुरू। धनंजय मुंडेंना कराड नकोच होता, तो मुंडेंची सर्व गुपितं बाहेर काढणार होता। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेचा नवा दावा। पुण्यातील उद्योजकाला कामाचा बहाणा करून पाटण्यामध्ये बोलावून निर्घृण हत्या। लक्ष्मण शिंदे यांच्या कुटुंबियांनी कोथरूड पोलिसांमध्ये दिली होती बेपत्ता झाल्याची तक्रार। पुण्यामध्ये खेळण्यातल्या पिस्तुलाचा धाक दाखवत ज्वेलर्सवरती दरोडा। 20 ते 25 तोळं सोनं लुटून आरोपी फरार, तर पिस्तूल तुटल्यानं दरोडेखोरांचं बिंग फुटलं। नगरपालिका आणि नगर परिषदांबद्दल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय। नगराध्यक्षांना पदमुक्त करण्याचे अधिकार पुन्हा एकदा सदस्यांना बहाल। इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींना केवळ 500 रुपये देणं म्हणजे फसवणूक। पटोले राऊत यांचा हल्लाबोल, तर लाडकी बहीण योजनेच्या अटी सरकारने बदलल्या नाहीत। राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचं स्पष्टीकरण। मुंबईतील एल्फिस्टन पुलासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठोपाठ मनसेचं सुद्धा आंदोलन। पुलाच्या पाडकामाला विरोध, हरकतींमुळे पाडकाम लांबणीवर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।